पुढच्या बातमीकडे वळूयात। प्रशांत कोरटकरची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये करण्यात आलेली आहे। प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी आता सुनावण्यात आली आहे। कोरटकर जामिनासाठी अर्ज करणार आहे। कोरटकर जामिनासाठी आजच अर्ज करणार आहे अशी माहिती मिळतेय। प्रशांत कोरटकरला दोनदा पोलीस कोठडी देण्यात आली, त्याच्यानंतर आता न्यायालयीन कोठडी आणि न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर प्रशांत कोरटकर आजच जामिनासाठी अर्ज करू शकतो। प्रशांत कोरटकरची रवानगी आता न्यायालयीन कोठडीमध्ये करण्यात आलेली आहे। कोरटकरच्या रोल्स रॉयसमुळे मोठा घोटाळा उघडकीस येणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। कारण समृद्ध जीवन घोटाळ्यामध्ये महेश मोतेवारच्या गाड्या जप्त केल्याच नाहीत। महेश मोतेवारच्या 51 पैकी 50 गाड्या जप्त केल्याच नाहीत अशी माहिती समोर येते। महेश मोतेवार आणि तत्कालीन अधिकाऱ्यांची मिलीभगत होती का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। कोरटकरनं वापरलेली आणि तुषार कलाटेंकडे असलेली गाडी जप्तच केली नव्हती का? कोरटकरने वापरलेली रोल्स रॉयस समृद्ध घोटाळ्यात जप्त केलेल्या मालमत्तेपैकी एक आहे। गुन्हे अन्वेषण विभागाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी 51 गाड्या आणि 875 बँक खाती ताब्यात घेतल्याचं सांगितलं होतं। मात्र 51 पैकी 50 गाड्या ताब्यात घेतलेल्याच नाहीत अशी विद्यमान अधिकाऱ्यांची माहिती आहे। कोरटकरने वापरलेल्या रोल्स रॉयस गाडीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर समृद्ध जीवनवरच्या कारवाईच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाली। समृद्ध जीवन घोटाळ्यात महेश मोतेवार आणि तपास करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची मिलीभगत आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। समृद्ध जीवन महेश मोतेवारची कंपनी होती। 2015 साली गुंतवणूकदारांच्या परताव्याबाबत अनियमितता केली होती, त्यामुळे महेश मोतेवारवर 2 गुन्हे दाखल झाले होते। या प्रकरणात महेश मोतेवार तुरुंगात गेला होता। महेश मोतेवार जेलमध्ये गेल्यानंतर त्याच्या मालमत्ता शासनानं जप्त केल्या होत्या। यामध्ये समृद्ध जीवनच्या 360 मालमत्ता आहेत, तर 875 बँक खाती आणि 51 वाहनं आहेत। याच 51 वाहनातील रोल्स रॉयस WB02 AB0123 ही वादग्रस्त गाडी आहे।